रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 108 क्रमांकाचा भाग। आज नाव असं दिलेलं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी किसान माता। परवा एका कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि तो कार्यक्रमाचं निमित्त होतं की अहिल्यादेवींच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या त्रिशताब्दीचं साजरं करण्याकरता म्हणून एक कार्यक्रम झाला। साहजिकच त्या कार्यक्रमामुळे अहिल्यादेवींच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि काही मी वाचन केलं आणि मी भारावून गेलो। आता तुम्ही म्हणाल की अहिल्यादेवी इंदूरच्या राणी किंवा कारभारी आणि त्यांचं आपल्याला अप्रूप वाटायचं कारण काय? पण आपल्याला आपलं त्यांच्याशी नातं असं आहे की आपल्या पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नावाचा तालुका आहे आणि त्या जामखेड तालुक्यातल्या चोंडी या गावच्या या अहिल्यादेवी या कन्या होत। आता शासनाने सुद्धा या निमित्तानं त्या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं केलेलं आहे आणि अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या इतिहासातल्या स्थानाचा उचित गौरव महाराष्ट्र शासनानं केलेला आहे। मी त्यांना किसान माता का म्हटलं तर अहिल्यादेवींनी शेतकऱ्यांकरता म्हणून जी काही धोरणं राबवली त्या धोरणांनी खूपच प्रभावित झालो आणि मी त्यांना किसान माता असं माझ्या बाजूनीच म्हणून टाकलं की जणू त्या शेतकऱ्यांची सुद्धा आई होत्या। त्यांना लोकमाता म्हणतात, त्यांना वेगवेगळ्या पदव्या देऊन लोकांनी त्यांचा आदर सत्कार केलेला आहे। हातामध्ये शंकराची पिंड घेतलेली आणि शंकराच्या नावानं कारभार करणाऱ्या अशा या कदाचित एकमेव स्त्री कारभारी अशा आपल्या इतिहासात आपल्याला दिसतील। पण शेतकऱ्यांकरता सुद्धा त्यांनी जे एक आईच्या भूमिकेतनं शेतकऱ्यांचं हित जपलं ते प्रभावित करणारं होतं। काय केलं त्यांनी शेतकऱ्यांकरता? एक तर त्यांनी दुष्काळामध्ये सारा माफ करा असं एक फरमान काढून टाकलं की दुष्काळ असेल तर सारा गोळा करायचा नाही। पण तुम्हाला गंमत सांगतो की अहिल्यादेवींनी इंदूरवर साधारणपणे 30 वर्ष राज्य केलं आणि त्या काळचे इंग्रज अधिकारी, त्यांचे शत्रू म्हणजे निजाम असेल, यांनी सुद्धा त्यांच्या कारभाराचं कौतुक केलेलं आहे आणि असं लिहून ठेवलेलं आहे की त्या काळात, त्या 30 वर्षांच्या काळात आजूबाजूच्या राज्यांमध्ये दुष्काळ आलेला होता, पण त्या 30 वर्षात अहिल्यादेवींच्या राज्यात दुष्काळ कधीही झाला नाही। असं काय बरं त्यांनी नियोजन केलं असेल की जेणेकरून दुष्काळासारखं संकट सुद्धा त्यांनी आपल्या राज्यात येऊ दिलं नाही? याचा अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं। कदाचित इतिहासकारांनी ते कायदे कानून लिहून ठेवलेले असतील, पण शेती तज्ज्ञांनी सुद्धा ते कायदे कानून बघून त्यातनं आजच्या काळात घेण्यासारखं काही आहे का हे बघायला पाहिजे असं मला वाटतं। आपल्याकरता इतिहास म्हणजे फक्त लढाया असंच सामान्यांचं इतिहासाबद्दलचं हे भावना ही अशी असते की वेगवेगळ्या लढाया झाल्या आणि त्या लढायांनी हर्षभरीत होऊन आम्ही आमचा इतिहास वाचत असतो। पण इतिहास म्हणजे प्रशासन सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे जसे थोर लढवय्ये, युद्ध निपुण, तसेच ते उत्कृष्ट प्रशासक म्हणून सुद्धा ओळखले जातात। तशाच त्यांचाच आदर्श घेणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सुद्धा उत्कृष्ट प्रशासक म्हणून ओळखल्या गेलेल्या आहेत। शेती करता ज्यांच्याकडे शेती नसेल, जे थोडे गरीब असतील, अशांकरता त्यांनी शेती दिली मालकीनं। तिथे 20 झाडं लावायला सांगितली, 11 झाडांचं उत्पन्न त्यांनी सरकारात जमा करायचं आणि उरलेल्या 9 झाडांचं उत्पन्न त्यांनी स्वतः करता वापरायचं। शेतकऱ्यांना कुठेही माल विक्रीला मुभा दिली। ह्या सगळ्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारायला मदत झाली। नद्यांची देखभाल करणं, नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये म्हणून नद्यांमधनं पाट काढले, छोटे पाट काढले, बाजूला पाणी घेतलं, तिथे तुम्ही कपडे धुवा, जनावरं धुवा, जनावरांना पिण्याला पाणी द्या आणि तेच पाणी नंतर शेतीकडे वळवलं। म्हणजे नद्यांमध्ये घाण होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली। आंबा, लिंब, पिंपळ, चिंच, वड, औदुंबर अशा प्रकारची झाडं लावा असं त्यांनी सांगितलं। वृक्षतोडीवरती बंदी घातली। झाड कापणं म्हणजे जणू माणसाची हत्या करण्यासारखं आहे अशा पद्धतीनं त्यांनी या वृक्षतोडीकडे बघितलेलं होतं।
काही फार सुंदर त्यांच्या योजना होत्या, त्या त्यांनी कशा राबवल्या असतील हे आत्ता सांगता येणार नाही. परंतु पशुपक्ष्यांकरता म्हणून शेतं राखीव ठेवली जायची. ज्याचं कुणाचं ते शेत असेल त्याच्याकडनं सरकार ते शेत विकत घ्यायचं आणि त्यातलं पीक पाणी हे पशुपक्ष्यांकरता राखीव हे ठेवलं जायचं. म्हणजे पशुपक्ष्यांची सुद्धा काळजी आणि एकूणात गावातलं हे पर्यावरण आणि शेतीचं चक्र हे त्यांनी अशा पद्धतीनं सांभाळलेलं होतं की 30 वर्षात त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ येऊ आला नाही. त्यांनी ते थोपवलं. शेतीतज्ञ असतील, इतिहासकार असतील, यांनी एक ज्याला आपण म्हणतो ना इंटरडिसिप्लिनरी, आंतरशाखीय अशा पद्धतीचा अभ्यास या धोरणांचा करायला पाहिजे. छत्रपतींच्याही धोरणाबद्दल नेहमी बोललं जातं, त्यांच्याही धोरणांचा असा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि सामान्यांना फक्त इतिहास म्हणजे लढाया अशी जी आमची भावना आहे, त्यात त्यांनी आम्हाला हे जे जुने दाखले असतील, जुनी धोरणं असतील, त्यांची ओळख करून दिली पाहिजे. अहिल्यादेवींनी खूप ठिकाणी विहिरी बांधल्या, घाट बांधले, हेही आपण ऐकलेलं आहे. नुसतं स्वतःच्याच राज्यात नाही तर भारतभर त्यांनी ही कामं केलेली आहेत. अशा या अहिल्यादेवींचं आज मी स्मरण करतो. त्यांच्या मे 1725ला त्यांचा जन्म झालेला आहे. आता येत्या 25च्या मे महिन्यामध्ये त्यांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्मरण करून त्यांना मी माझी आदरांजली वाहतो आणि आजचा भाग इथे थांबवतो. आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.